कैरीचं लोणचं म्हणलं की तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही मंडळी. तुमचं पण असंच होतं का? तर बघा, हे लोणचं बघून तर असं झालं होतं की कधी एकदा खाते लोणचं, कधी एकदा होतंय मस्त चविष्ट कैरीचं एकदम रसरशीत असं इन्स्टंट लोणचं आज आपण बनवणार आहोत. तर अगदी कमी वेळात होणारी रेसिपी आहे. झटकीपट होणारं हे लोणचं खूप छान लागतं. तर बघा, लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर बघा, मी इथे एक मोठी कैरी घेतली होती. खूप मोठी कैरी होती, त्याच्यामुळे मी एकच घेतली. तर बघू शकता तुम्ही, सर्वप्रथम ही कैरी आपण स्वच्छ धुवून घ्यायची. कारण बाहेरून कैऱ्या आपण आणल्यानंतर त्याच्यावरती धूळ वगैरे बसते आणि चीक असतो. तर इथे बघा, अशा पद्धतीने स्वच्छ धुवून घ्यायची 3 ते 4 पाण्याने. त्याच्यानंतर आपल्याला ही कैरी एकदम सुती कपड्याने किंवा अशा कॉटनच्या रुमालाने पुसून घ्यायची. आणि खूप सुंदर लागतं मंडळी हे लोणचं. नक्की बनवा. अगदी उन्हाळ्यात आपल्या तोंडाची जिभेची चव वाढवतं. तर आता आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारे बघा, वरचा चिकाचा भाग काढून घ्यायचा आहे. कधी पण कैरी घेताना अगदी कडक कैरी घ्यावी. तर इथे बघू शकता, अगदी कडक कैरी आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला कैरीचे काप करायचे आहेत. पद्धत बघा काप करायची, अगदी बारीक बारीक तुकडे ह्याचे झाले पाहिजेत कट करताना अशा पद्धतीने. कारण काय होतं, पटकन लोणचं मुरतं. तर इथे बघा, एका कैरीचे इतके असे भरपूर असे काप झालेले आहेत. आता आपण लगेच हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात. लोणचं बनवताना कधीही स्टीलच्या भांड्याचा वापर करा मंडळी. स्टील किंवा अशा प्रकारे काचेच्या भांड्याचा. कारण जर्मन बाकीचे कोणतीही धातूचं भांडं असेल तर ते आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतं. तर इथे बघा, हळद आणि मीठ लावून मी अशा प्रकारे हलवून आता आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला मसाल्याची तयारी करायची आहे. 1 चमचा बडीशेप, अर्धा चमचा मेथीचे दाणे, त्याच्यानंतर 1 चमचा धने, 4 लवंगा आणि 4 दालचिनी. अशा प्रकारे हा मसाला आपल्याला बारीक गॅसवरती भाजून घ्यायचा आहे. भाजताना जास्त फास्ट गॅस करायचं नाही, नाहीतर लगेच हे मसाले करपतात. त्याच्यामुळे आपलं लोणचं करपट लागतं. तर बघा, अशा पद्धतीने मी भाजून घेतलेलं आहे. आता आपण ह्याची अशी भरड काढून घेऊयात. जास्त बारीक करायचं नाही, नाहीतर काय होतं, मग मेथीचा कडू वास लागतो. तर इथे बघा, अशा प्रकारे मी भरड काढून घेतलेली आहे. आता आपण तेल गरम करण्यासाठी ठेवूयात. तर 1 कैरी आहे मोठी, तर त्याच्यासाठी मी 1 वाटी तेल घेतलेलं आहे. इथे बघू शकता तुम्ही. तर 1 वाटी तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा. तेल खाली घेतल्यानंतर मोहरी टाकायची. लगेच नाही, थोडं तेल शांत होऊ द्यायचं. मोहरी तडतडल्यानंतर परत आपल्याला थोडा वेळ थांबून त्याच्यामध्ये एका कैरीसाठी आपल्याला अशा प्रकारे 2 चमचे मोहरीची डाळ घालायची आहे. तुमच्याकडं जर डाळ नसेल तर तुम्ही मोहरी थोडीशी मिक्सरला फिरवू शकता. त्याच्यानंतर जो सगळा मसाला होता तो टाकून आपलं घरगुती लाल तिखट टाकून घ्यायचं आणि हे मिश्रण पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता. आता आपण बघूयात की जी कैरी आपण हळद मीठ लावून ठेवलं होतं तर त्याला कसं पाणी सुटलेलं आहे, तुम्हाला मी दाखवते. तर बघू शकता, अशा प्रकारे छान असं पाणी सुटलेलं आहे मसाल्याची तयारी होईपर्यंत. आणि कैरीही मऊ होते, त्याच्यामुळं लोणचं लगेच खाण्यासाठी तयार होतं. तर आता आपण काय करूया, जो काही सगळा मसाला केला होता तो थंड झालेला आहे, याच्यावरती सगळा टाकून घेऊयात. तर बघू शकता, किती मस्त असं आपलं इन्स्टंट कैरीचं लोणचं तयार आहे. तर तुम्ही काय करू शकता, हे लोणचं लगेचही खाऊ शकता. पण
थोडंसं मुरलं ना मंडळी तर खूप चविष्ट लागतं. तर तुम्ही बघू शकता सगळीकडं असं खालीपर्यंत मसाला मिक्स करून घ्यायचा. तेलही बघू शकता अगदी प्रमाणात टाकलेलं आहे. आता आपण काय करूयात, 1 दिवसासाठी फक्त हे झाकण ठेवूयात. दुसऱ्या दिवशी लगेच तुम्हाला दाखवते. तेल अगदी वरती आलेलं दिसेल. तर बघू शकता मस्त असं दुसऱ्या दिवशी सकाळी हे तेल अशा प्रकारे वरती आलेलं आहे आणि सर्व कैऱ्यांचे तुकडे खाली बसलेले आहेत. तर किती मस्त असं छान चविष्ट रसरशीत आपल्या तोंडाचं चव वाढवणारं कैरीचं इन्स्टंट लोणचं मंडळी तयार आहे. अगदी कमी वेळात होतं आणि उन्हाळ्यात तर हे लोणचं आपण घरोघरी नक्कीच बनवलं पाहिजे. खूप छान लागतं आणि अशा प्रकारे लोणचं बनवून तुम्ही 1 महिना फ्रीजमध्ये स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता. 4 ते 8 दिवस वरती राहतं, पण त्याच्यानंतर हे तुम्हाला फ्रीजमध्येच ठेवावं लागेल. तर कसं वाटलं लोणचं मंडळी? चला आता बरणीत भरूयात. अशा प्रकारे काचेच्या बरणीमध्ये तुम्ही लोणचं भरून 1 महिना स्टोअर करून ठेवू शकता किंवा ट्रिपला वगैरे जाणार असाल तर तुम्ही हे लोणचं घेऊन जाऊ शकता. तर मंडळी कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इथे बघू शकता किती रसरशीत असं हे लोणचं आपलं तयार आहे आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच आपण ही सगळी मसाल्याची प्रोसेस करायची आहे. गरम तेल कधीच कैरीवरती घालायचं नाही, नाहीतर लोणचं लवकर खराब होतं. तर बघा मस्त रसरशीत चविष्ट असं आपल्या जिभेची तोंडाची चव वाढवणारं लोणचं तयार आहे. तुम्हाला माझी रेसिपी आजची इन्स्टंट कैरीचं लोणचं कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा मंडळी. आणि मी ही लोणच्याची रेसिपी गूळ आणि साखर न घालता केलेली आहे. तुम्हाला जर याच्यामध्ये गूळ किंवा साखर हवं असेल तर तुम्ही ॲड करू शकता, कारण कैरी माझी अजिबात आंबट नव्हती. तर चला मंडळी परत भेटू अशाच एक नवीन रेसिपीमध्ये. तर तुम्ही बघा इथे किती छान अशी कैरी आतून दिसत आहे. सर्वत्र मसाला असा पसरलेला आहे आणि आता तुम्ही ही बरणी फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा लगेच 4 ते 5 दिवसात संपवायचं असेल तर संपवू शकता. फ्रीजमध्ये सहज महिनाभर लोणचं टिकतं. तर चला मंडळी बाय. कसं वाटलं लोणचं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.